तुम्ही समजा एक नवीन कार घेतली आणि काही वर्षांनी त्याची किंमत कमी झाली. तुम्हाला तर यावर काही टॅक्स बेनिफिट भेटलं नाही, पण कंपनीला नक्कीच भेटेल. तर ते कसं? डेप्रिसिएशनमुळे. डेप्रिसिएशन म्हणजे जेव्हा कंपनी एखादी फिक्स असेट घेते आणि त्यावर हर वर्षी काही पर्सेंट डेप्रिसिएशन म्हणून मायनस करते. जसे की प्लांट, लँड अँड बिल्डिंग, कार, मशिनरी अशी अनेक फिक्स असेट घेते आणि त्यावर काही फिक्स डेप्रिसिएशन अमाउंट हर वर्षी मायनस करते. जसे की आता तुम्ही एखादी कार घेतली आणि त्यावर जर तुम्ही एक डेप्रिसिएशन हर वर्षी जर कंपनीने लावलं, काही फिक्स पर्सेंट आणि ते हर वर्षी त्याने कमी केलं. तर यामुळे एक तर कंपनीला एक्सपेन्सेस वाढला आणि प्रॉफिट कमी झाला आणि टॅक्स सुद्धा कमी भरायला लागला. तर तुम्ही म्हणाल, की यामध्ये कंपनीचा सुद्धा घाटा आहे, कारण कंपनीचा प्रॉफिट कमी झाला. तर डेप्रिसिएशन हे नॉन कॅश एक्सपेन्सेस आहेत. त्यामुळे आपल्या बिझनेसमधून कॅश जात नाही, पण आपण एक्सपेन्सेस म्हणून दाखवू शकतो. तर डेप्रिसिएशन काढण्यासाठी 2 मेथड आहेत. एक आहे रिड्युसिंग बॅलन्स मेथड आणि दुसरा आहे स्ट्रेट लाईन मेथड. तर आधी रिड्युसिंग बॅलन्स मेथड बघायची झाली तर यामध्ये हर वर्षी क्लोजिंग बॅलन्सवर डेप्रिसिएशन काढल्या जाते. जसे की कंपनीने ₹1,00,000 मशीन खरेदी केली आणि रेट ऑफ डेप्रिसिएशन हे 10% आहे प्रत्येक वर्षासाठी. तर पहिल्या वर्षी ₹1,00,000 डेप्रिसिएशन काढलं जाईल, म्हणजे 10,000 क्लोजिंग बॅलन्स येईल 90,000. नंतर दुसऱ्या वर्षी त्यावर 10% काढल्या जाईल, म्हणजे 9,000 आणि क्लोजिंग बॅलन्स येईल 81,000. असं हे चालत राहील जोपर्यंत असेटची व्हॅल्यू हे 0 नाही होत. दुसरा आहे स्ट्रेट लाईन मेथड. समजा कंपनीने एक मशीन घेतली ₹1,00,000 आणि ते मशीन चालणार आहे 10 वर्ष. म्हणजे कंपनी काय करेल, की 1,00,000 डिवाइड बाय 10 वर्ष करतील आणि कंपनीला मिळेल ₹10,000. म्हणजे ₹10,000 हा फिक्स रेट आहे हर वर्षी डेप्रिसिएशनसाठी. तर कंपनी काय करेल, पहिल्या वर्षी ₹10,000 मायनस करेल, नंतर दुसऱ्या वर्षी ₹10,000 मायनस करेल. असं करता 10 वर्षामध्ये त्या असेटची व्हॅल्यू हे 0 होऊन जाईल. तर हेच कारण आहे, की मोठे-मोठे बिझनेसमॅन आणि जे प्रायव्हेट कंपनीवाले आहेत ते कार किंवा अदर असेट हे बिझनेसच्या नावाने घेतात. तर असंच कॉमर्स नॉलेज मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.